आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय शिवराय। काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान भवनामध्ये जाऊन आदरणीय राज्याचे महसूल मंत्री नामदार बावनकुळे साहेबांना एक निवेदन पत्र दिलं होतं की सांगोला तालुक्यामध्ये सध्या माननीय तहसीलदार साहेब जे आहेत त्यांचे जे एजंट नेमलेले आहेत रस्त्याच्या कामाच्या संदर्भात कुणी मागणी केलेली असू दे, ते जात प्रमाणपत्राचे असू दे, रेशन कार्ड दुरुस्तीचे असू दे, त्याच्यानंतर वाळूचे जे ठेके वाळूच्या ज्या गाड्या चालतात त्यांच्या आश्रयाखाली ज्या वाळूच्या गाड्या सांगोला तालुक्यामध्ये चालतात त्या गाड्यांच्या कडून हप्ते वसुली करण्यासाठी त्यांनी एजंट नेमलेले, प्रत्येक गावोगावी प्रत्येक ठिकाणी एजंट जे नेमलेत त्याच्या विरोधामध्ये वाळू उपसा व्यवसाय बंद व्हावा यासाठी आम्ही माननीय मंत्री महोदयांना पत्र दिलं होतं। त्या पत्राच्या अनुषंगाने तात्काळ पत्र पाहताच क्षणी त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर तात्काळ महसूल मंत्री महोदयांनी तात्काळ त्याची कारवाई आदेश करत सन्माननीय आयुक्त पुणे विभागीय आयुक्त त्यांना आदेशित केले की संबंधित तहसीलदाराची चौकशी करून व त्यांच्या एजंटची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व ती कारवाईचा कशा पद्धतीची कारवाई केली त्याचा अहवाल शासनादरबारी पाठवण्याचे आश्वासन माननीय महसूल मंत्री यांनी दिलेले व त्यांनी मला आश्वासन दिले की मी सांगोला तालुक्याचा दौरा लवकरच करणार आहे आणि त्यावेळेस आल्यानंतर सांगोला तालुक्याच्या परिस्थितीचा पूर्ण आढावा घेईल। मी सन्माननीय बावनकुळे साहेबांचा आभार मानतो की जरी आम्ही इतर दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या एका निवेदनाला त्यांनी प्रतिसाद देऊन मला सन्मानाची वागणूक देऊन त्यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले। तसेच सांगोला तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयामधील ज्यावेळेस त्यांना वाळूचे हप्ते किंवा इतर गोष्टी गोळा करायच्या असतात त्यावेळेस तिथले सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले जातात। स्थानिक पत्रकार असू दे, जे त्यांच्या विरोधात बोलतात ते पत्रकार असू दे किंवा जे सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात अशा पत्रकारांना किंवा गावोगावातल्या गोरगरीब लोकांना तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून अक्षरशः त्यांना दम दिला जातो। अशा पद्धतीचं काम तहसील कार्यालयात चालू आहे। अशी तालुक्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे, पण त्या आवाजाला तोंड फोडायचं म्हणून, त्या आवाजाला वाचा फोडायची म्हणून मी सन्माननीय महसूल मंत्र्यांकडे हे निवेदन दिलं होतं व जी आरेरावीची भाषा तहसीलदार साहेब करत आहे व गोरगरिबांना दाबण्याची भाषा जी करीत आहे ह्यांचे आका कोण आहेत आणि हे कशा पद्धतीने तालुक्यामध्ये स्वतःचे हुकुमशाही करत आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे ही एवढीच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो।